नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई ना संपूर्ण पार्ट जोडत असताना आपल्याकडनं पार्ट एका बाजूचे का होतात किंवा मिस्टेक का होतात त्यावरतीच मी आज स्पेशल असा व्हिडिओ बनवलेला आहे बघा. कधी कधी नवीन शिकत असताना ना अस्तरचे पार्ट ज्यावेळेस जोडत असतो त्यावेळेस कधी कधी कटोरीचे पार्ट एकसारखे होतात किंवा साईड पार्ट कधी एखादा आहे तर तो एकाच बाजूचे होतात. तेच होऊ नये त्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर बघा, कटिंग करून ठेवताना ना जशा पद्धतीनं ठेवलेलं असतं तर त्यावेळेस याची जी पुढची जी गोल बाजू दिसते का तुम्हाला, मोंड्याची बाजू आहे ती वरच्या साईडची आहे आणि खालची जी आहे कटोरी जोडण्याची जी गोल बाजू आहे तर या दोन्हीही समोरासमोर आल्या पाहिजेत. त्यासाठी ना मेन फॅब्रिकचे पार्ट उलटे ठेवायचे आणि त्यावरती अस्तर ठेवून दोन्ही समोरासमोर आले पाहिजेत हे आधी चेक करून घ्यायचं. कारण ते चेक केलं की मग पार्ट तुमचे एका बाजूचे कधीच होत नाहीत किंवा चुकतसुद्धा नाहीत. हे दोन्ही पार्ट असे एक समोरासमोर ठेवून घेतले की मग अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे तर ते जोडायला घ्यायचं. जोडत असताना ना ह्याला पाव इंच तरी शिलाई मार्जिन सोडायची दोन्ही साईडने आणि अशा पद्धतीने बघा मी दोन्ही पार्ट जोडून घेते. व्यवस्थित असे हे दोन्ही पार्ट मी जोडून घेते. अगदी हळुवारपणे आणि सविस्तर अशी मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, ज्या फुगा वगैरे येऊ नये किंवा मेन फॅब्रिक खूप जास्त प्रमाणात आतल्या साईडला जर दाबलं गेलं तर मेन फॅब्रिकचा फुगा येतो. तर त्यासाठी ना आपला हाताचा दाब जो आहे तर तो अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या त्याच्यावरती राहू द्यायचा, जेणेकरून ब्लाऊजला फुगा वगैरे येत नाही. बघा, अशा पद्धतीने एकदा परत बरोबर बाजूने ठेवून बघायचं आणि दोन्ही पार्ट एका बाजूचे तर आले नाहीत का हे चेक करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने यानंतर जे एक्स्ट्राचं आपण फॅब्रिक ठेवलेलं असतं मेन फॅब्रिकचा अर्धा इंच आपण चारही बाजूंनी ठेवत असतो बघा स्टिचिंगसाठी, तर ते जे आहे तर ते व्यवस्थित कट करून टाकायचं. आणि बघा, दोन्ही पार्ट मी समोरासमोर ठेवले. यानंतर कटोरीचा पार्ट घ्यायचा आणि याची जी गोल आकाराची जी बाजू आहे तर ती दोन्ही साईडची विरुद्ध आली पाहिजे आणि हुकलूकची पट्टीची जी क्रॉसमध्ये रेष असते तर ती समोरासमोर आली पाहिजे. अशा पद्धतीने मी अस्तर आणि मेन फॅब्रिक ठेवून घेतलं. आणि बघा, व्यवस्थित ठेवून घेतल्याच्या नंतर याला सुद्धा हाताचा दाब ठेवून सर्व बाजूंनी हे सुद्धा पार्ट जे आहेत का तर ते दोन्ही जोडून घ्यायचे. व्यवस्थित फुगा वगैरे येऊ नये म्हणून हाताचा आपल्या दाब राहू द्यायचा आणि पुढे कपडा असा प्रेस करून हाताने घ्यायचा. तर बघा, अशा पद्धतीने मी हा पार्ट हे दोन्ही पार्ट जोडून घेते. तर बघा, पार्ट मी व्यवस्थित असे जोडून घेतल्याच्या नंतर ना याचं सुद्धा जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे का तर ते कट करून टाकायचं. गोल जो आकार असतो तर त्या साईडने व्यवस्थित टीप मारायची. जशी टीप आहे तशी, म्हणजे जसा आकार आहे ना कटोरीचा तशाच पद्धतीने टीप तशीच फिरवायची आणि गोलमध्ये घ्यायची. तर याचे सुद्धा फॅब्रिक कट करून टाकले आणि कटोरीचे टक्स आता मी टाकून घेते. पार्ट जोडण्याच्या आधी कटोरीचे टक्स टाकून घ्यायचे. 1.5 इंचाची मी रुंदी घेते आणि उभा टक्स हा 2.25 इंचाचा घेते उंचीनुसार. आणि टक्स पॉईंटनुसार म्हणजे कटोरीनुसार हा टक्स ठरले जातात. तर त्या पद्धतीने मी एक टक्स टाकून तुम्हाला दाखवला आणि टक्स टाकून झाले की मग कटोरी आणि साईड पार्ट आहे तर ते जोडून घ्यायचे. हे जोडल्याच्या नंतर बघा, अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून बघायचे जोडण्याच्या अगोदर आणि नंतर जोडायला घ्यायचे. दोन्ही पार्ट परफेक्टमध्ये जोडून घ्यायचे. बघा, मी व्यवस्थित पार्ट जोडून घेतले. यानंतर आपल्याला योगपट्टी जोडण्याची पद्धत दाखवते. तर जे अस्तरचे 2 पार्ट आहेत तर त्याची जी गोलाकार बाजू आहे तर ती कटोरीच्या साईडने आली पाहिजे. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि नंतर जे मेन फॅब्रिकची योगपट्टी आहे तर ती वरच्या बाजूने उलटी ठेवायची, जेणेकरून आपण आतल्या साईडला फोल्ड केलं की मग ती आहे तर ती वरच्या बाजूने येते बरोबर बाजूने. त्यासाठी उलटी ठेवून घ्यायची. आणि यानंतर बघा, कटोरीच्या साईडने हे पार्ट जोडायला घ्यायचे, म्हणजे गोल आकारमध्ये जो आकार आहे त्या बाजूने जोडायला घ्यायची. आणि खालचा मेन योगपट्टीचा पार्ट, अस्तर कटोरीचा पार्ट आणि अस्तरची योगपट्टी हे तिन्ही पार्ट व्यवस्थित पकडायचे आणि अशा पद्धतीने एक टीप टाकून घ्यायची. बघा, यानंतर चेक करून घ्यायचं कुठल्या बाजूला शिलाई वगैरे तर निघली नाही किंवा कुठला पार्ट निसटला नाही. तर हे चेक करून घेतल्याच्या नंतर ना परत अजून एक टीप टाकून घ्यायची आणि परत शोल्डरपासून याला काय करायचं, आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने
फोल्ड करून घेतलं की पूर्ण नंतर अस्तरची आणि मेन योगपट्टी ह्या दोन्ही योगपट्टी एकावरती एक ठेवायच्या आणि कटोरी आणि साईड पार्ट जे आहे ते पूर्णपणे आतल्या साईडला घ्यायचे, ते शिलाईमध्ये नाही आले पाहिजे याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची बघा. व्यवस्थित टीप टाकून घेतली की मग आपण योगपट्टी जी म्हणजे कटोरीची जी बाजू होती त्या बाजूने योगपट्टी बाहेर काढायची. आणि बघा अशा पद्धतीने परफेक्टमध्ये आणि फिनिशिंगमध्ये आपली योगपट्टी लागली गेलेली आहे. यानंतर खालच्या साईडला एक दाबची टीप टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने बघा पुढचा पार्ट रेडी करून घ्यायचा. म्हणजेच हुकलूक पट्टी आणि गळ्याची पट्टी लावून घेऊन मी पुढचा पार्ट असा तयार करून ठेवलेला आहे. दोन्ही पार्ट मी अशाच पद्धतीने तयार करून घेतले. यानंतर हे दोन पार्ट जे जोडले आपण, तर यामध्ये मिस्टेक होऊ नये त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला कशा पद्धतीने ठेवायचं हे सांगितलं, बघू शकता. आणि आता काय करायचं, हे पार्ट बाजूला ठेवायचे आणि यानंतर जी आहे तर ती बाही घेतलेली आहे मी. बाही बघा कटिंग झालेली आहे आपली. मी फक्त 1-1 इंचाचा फरक होता त्यामुळे मी याला दोन्ही साईडने आधी जॉईंट करून घेतलेला आहे मेन फॅब्रिकला. तर बघा मेन फॅब्रिक जे आहे तर याचा एक पार्ट घ्यायचा, तो बरोबर बाजूने ठेवलेला आहे आणि एक पार्ट जो बाजूला ठेवला. यानंतर या अस्तरच्या 2 बाही आहेत बघा, बंद बाजूने होती त्यामुळे वेगवेगळ्या 2 करून घेतल्या मी. आणि याचा जी मार्किंगची बाजू बरोबर बाजू आहे तर ती पलीकडच्या साईडला ठेवली. आधी एक पार्ट बघा जोडताना कशा पद्धतीने काळजी घ्यायची तर ते मी तुम्हाला दाखवते. दोन्ही साईडला समान जॉईंट मी दिलेला आहे. याची जी पुढची मोंडा खोली आणि मागची मोंडा खोली या दोन्हीही एकाच बाजूच्या होऊ नयेत. बाही जोडत असताना सुद्धा ही मिस्टेक होते, त्यामुळे बाहीचा सुद्धा पार्ट जोडत असताना ही काळजी घ्यायची. दोन्हीही साईडच्या एकाच बाजूच्या स्लीव्ज होऊ नयेत त्यासाठी एक तर स्लीव्ज आपण अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायची. तर बघा एक जोडत असताना तर एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण अस्तरचा पार्ट हा उलटा सवासा झाला एवढं काही नसतं. परंतु एक स्लीव जोडून झाली की दुसरी स्लीव जोडत असताना व्यवस्थित काळजी घ्यायची. बघा अशा पद्धतीने मी स्लीव्ज पलटी करून घेतली. यानंतर सर्व बाजूंनी स्लीव जी आहे का तर ती मी जोडून घेते. म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते व्यवस्थित जोडून घेऊन एक बाजू तर मी स्लीवची तयार करून घेतली. आणि याला ना अशा पद्धतीने एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते व्यवस्थित असं कट करून टाकायचं. आणि जी पुढची मोंडा खोली आहे का तर याची पुढच्या मोंड्या खोलीची जी आहे तर ती समजून घ्यायची आणि त्याला मार्क करून घ्यायचं. बघा व्यवस्थित मी ठेवून घेते, अशा पद्धतीने ठेवली. बघा पुढच्या साईडची मोंडा खोली आहे तर ती चेक करून घ्यायची, याचा सेंटर पॉईंट काढायचा आणि पुढची मोंडा खोली जी आहे त्याला मार्किंग करून घ्यायचं. आणि बघा आपण मशीनवरती बसलो तर आता याच्याच आपल्या साईडच्या बाजूला मी पुढची मोंडा खोली आलेली आहे. म्हणजेच याच्या दुसरी स्लीव जी आहे तर याच्याबरोबर विरुद्ध बाजूनेच पुढच्या साईडला मोंडा खोली आली पाहिजे. म्हणजेच मशीनच्या साईडला या जी मोंड्याचा आकार दिलेला आहे तर त्याची पुढच्या साईडची मोंडा खोली मशीनच्या साईडला आली पाहिजे. जेणेकरून बघा पुढचे पार्ट अलीकडच्या बाजूने पडलेले असतील तर त्यावेळेस दोन्ही साईडची एका बाजूची तयार होणार नाही. यासाठी अस्तर ठेवून बघायचं. अशा पद्धतीने पुढच्या साईडची मोंडा खोली त्याला मार्किंग करून घ्यायचं. आणि बघा यानंतर मेन फॅब्रिक आहे तर ते बरोबर ठेवून घ्यायचं. आणि बघा यानंतर अशा पद्धतीने याला कडनी जोडून घ्यायचं. मग आतल्या साईडला हे फोल्ड केल्याच्या नंतर कुठल्या बाजूने येतं हे चेक करून घ्यायचं. ही बाही जोडत असताना जास्त काळजी घ्यायची. म्हणजे एक स्लीव्ज तुम्ही नॉर्मल जोडू शकता, दुसरी स्लीव जोडत असताना कुठल्या साईडने तयार होते हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर दोन्ही साईडच्या स्लीव्ज एकाच बाजूच्या होऊन जातात, दोन्हीही स्लीव्ज. त्यामुळे अशा पद्धतीने बघा मी यानंतर याला जे आहे तर ते जोडून घेतलं. यानंतर वरच्या साईडने याला दाबटीप टाकायची. याची दाबटीप टाकत असताना ना अस्तरच्या बाजूने दाबटीप टाकून घ्यायची. यानंतर बघा आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि वरतून एक फिनिशिंगची दंडघेराच्या साईडने एक फिनिशिंगमध्ये व्यवस्थित टीप टाकून घ्यायची. आणि यासुद्धा पार्ट सर्व बाजूंनी व्यवस्थित जोडून घ्यायचा आणि कट करून टाकायचा. आणि आता बघा ह्या दोन्ही स्लीव्ज आपल्या याच बाजूच्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे एका साईडच्या झालेल्या नाही आहेत तर दोन्ही विरुद्ध बाजूच्या तयार झालेल्या आहेत. किंवा बघा अशा पद्धतीने बरोबर म्हणजे उलट्यावरती उलटा पार्ट आणि अशी स्लीव जरी ठेवून पाहिली ना तरीसुद्धा आपल्या लक्षात येतं की हे पार्ट दोन्ही एका बाजूचे तयार झालेले नाहीत. यानंतर बॅक पार्ट घेतलेला आहे. बघा बॅक पार्टची स्टिचिंग तुम्हाला दाखवते. बॅक पार्टमध्ये उलटं सवास असं काही नसतं, परंतु तरी पण शिलाई करत असताना व्यवस्थित काळजी घ्यायची. याचा गळा वगैरे जसा आहे तशा पद्धतीने कटिंग करायचा.
तर बघा याचा गळा आहे तर तो कटिंग करून घेतला आणि नंतर मेन फॅब्रिक जे आहे तर ते मी पलटी करणार आहे. याला गोट पायपिंग वगैरे असं काही करणार नाही, फक्त कमरेच्या साईडला कंबरपट्टी बसवून घेणार आहे. अस्तरची कंबरपट्टी बसवल्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसला जातो. त्यामुळे गळ्याला मी बघा पलटी करणार आहे. त्यामुळे मेन फॅब्रिक बरोबर ठेवलं आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि गळ्याच्या बाजूने याला संपूर्ण शिलाई टाकते. शिलाई जी आहे तर ती पाव इंच मार्जिन सोडून द्यायची आणि मग शिलाई गोल गळा जसा गळा आहे तशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. आणि यानंतर मधला जो गळा आहे तर तो पार्ट आहे तर तो मेन फॅब्रिकचा तो कट करून टाकायचा. बघा हे कट केल्याच्या नंतर ना याला काय करायचं, सर्व बाजूंनी एकदा छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे, जेणेकरून ब्लाऊज हा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार होतो. आणि बघा लगेचच डायरेक्ट पलटी करायचा नाही, परत एक त्यावरती अस्तरच्या बाजूने ना परत एक याला सर्व बाजूंनी अशी एक व्यवस्थित अशी दाबटीप टाकून घ्यायची. दाबची टीप ही अस्तरच्या बाजूने येऊ द्यायची, म्हणजे अस्तरच्या फॅब्रिकवरती याची दाबची टीप बसली पाहिजे अशा पद्धतीने. म्हणजेच खालची जी मार्जिन आहे तर ती अस्तरच्या बाजूला फोल्ड करून तशी टीप टाकून घ्यायची. आणि यानंतर बघा आतल्या साईडला पूर्ण अस्तर टाकून घ्यायचं आणि मेन एक वरच्या साईडने फिनिशिंगची टीप टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने अशी टीप टाकल्यामुळे एकदम गळा असा आपला फिनिशिंगमध्ये आणि गोलमध्ये जसा आहे तशा पद्धतीने तयार होतो. आणि यानंतर मेन फॅब्रिक आणि जे अस्तरचा पार्ट आहे हा आहे तर तो सर्व बाजूंनी जोडून घेतला आणि बघा व्यवस्थित जोडल्याच्या नंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकलं. मस्त गळा आपला तयार झालेला आहे बघा. यानंतर बॅक साईडचे टक्स टाकायचे, उंची रुंदीनुसार टक्स टाकून घ्यायचे. मध्यातून 3.5 आणि उंचीला 4 इंच अशा पद्धतीने मी टक्स आहे तर ते टाकून घेतलेले आहेत. दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे व्यवस्थित. आणि टक्स टाकल्याच्या नंतर बघा अजून एक काळजी घ्यायची, हे पार्ट जे आहेत का तर ते काय होतं खालीवरी वगैरे होतात कधी कधी इकडच्या बाजूने, म्हणजे फिटिंगच्या दोन्ही बाजूने खाली जातात. तर ते फक्त एक लेवलमध्ये दोन्ही साईडने करून अशा पद्धतीने एक लेवलमध्ये करून मी याला पट्टी बसवून घेतलेली आहे कमरेच्या साईडने. असा आपला फिनिशिंगमध्ये हा पार्ट आपला तयार झालेला आहे. यानंतर याचे शोल्डर जोडायला घ्यायचे बघा, व्यवस्थित असे ठेवून घ्यायचा हा पार्ट. आणि पार्ट जो आहे बॅक पार्ट तो बरोबर ठेवायचा आणि त्यावरती फ्रंटचा जो पार्ट आहे, जो पार्ट ज्या बाजूने बसतो तो उलटा ठेवून घ्यायचा आणि शोल्डर जोडायला घ्यायची. जेवढी तुमच्या ब्लाऊजची उंची आहे तेवढी मार्किंग करून घ्या. तशा पद्धतीने थोडंसं मोंड्याच्या साईडने क्रॉसमध्ये टीप टाकून घ्यायची बघा. अशा पद्धतीने दोन्ही साईडचे मी शोल्डर जे आहे तर ते जॉईंट करून घेते व्यवस्थित. शोल्डर जॉईंट केल्याच्या नंतर ना पूर्ण ब्लाऊज हा व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचा. कमी जास्त वगैरे झालेले नाहीत ना पार्ट, मागचा पुढचा पार्ट एकदा चेक करून घ्यायचा. आणि कमी जास्त झाला असेल तर व्यवस्थित कटिंग करायचा स्लीव्ह जोडण्याच्या आधी. अशा पद्धतीने याची काळजी घ्यायची. तर बघा मी जो पुढचा पार्ट आहे का तर तो थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे आणि तो मापामध्ये एक्स्ट्रा होतोच, पुढचा पार्ट एक्स्ट्रा होतोच, तर त्यासाठी कटिंग करायचं. तर आता बघा हे पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे स्लीव्हचे. बघा मी सांगितलं होतं आपल्या बाजूला आपण बसलेलं असतो त्या साईडला जर पुढचे पार्ट आले तर अशा पद्धतीने स्लीव्ज आपण जोडू शकतो, जेणेकरून दोन्ही एका बाजूच्या स्लीव्ज होत नाहीत. त्यासाठी मध्यातून मी उंची जी आहे ब्लाऊजची तेवढी उंची मार्क केली, शोल्डर पट्टीचं मार्किंग करून सेंटरमधनं मी स्लीव्ज जोडायला घेते. अशाच पद्धतीने दोन्ही साईडच्या स्लीव्ज जोडून घ्यायच्या. तर बघा व्यवस्थित एका बाजूची स्लीव्ज मी जोडून घेतली. यानंतर दुसऱ्या बाजूची सुद्धा तीच सेम मार्किंग करून घ्यायची आणि स्लीव्ज जोडून घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या मी स्लीव्ज जोडून घेते आणि याला व्यवस्थित अशी फिटिंगसुद्धा करून घेणार आहे. आणि पूर्ण ब्लाऊज फिटिंग झाला की अशा पद्धतीने बघा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला रेडी दाखवते कसा तयार झालेला आहे. तर तो अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज तयार करते. एकदा रिचेक करायचं बाही लांबी आपली बरोबर आहे का आणि फिटिंग टाकून पूर्ण ब्लाऊज मी अशा पद्धतीने तयार केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.